कोल्हापूर गोवा महामार्गावरील आजरा इकडे स्वतःला इन्स्टा स्टार समजणाऱ्या तरुणांनी हायदोस घातला। दुचाकीवरती स्टंटबाजी करत रॅली काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। या स्टंटबाजांवरती कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली। पुण्यातील वाघोलीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला बैलगाडा शर्यतीच्या थरारात आपली बारी पहिल्या नंबरात आल्याने 80 वर्षांच्या आजोबांनी थेट घाटामध्ये कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत। पहिल्या नंबरचं बक्षीस म्हणून आजोबांना ट्रॅक्टर मिळाला आहे। कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवरती स्थानिक खेळाडूंचा फुटबॉलचा सामना भरवण्यात आला होता। या सामन्याला कोल्हापूरकरांनी तोबा गर्दी केली। उल्हासनगरमध्ये एका बांगलादेशी नागरिक चक्क पोलीस क्लिअरन्स मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये पासपोर्ट विभागात पोहोचला, मात्र तो गेल्या अनेक वर्षांपासून खोट्या कागदपत्रांच्या आधाराने वास्तव्य करत असल्याची बाब समोर आली। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत या इस्माला कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मीनगर इकडे एका ज्वेलर्सच्या दुकानावरती दरोडा घालण्यात आलेला आहे। बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। या घटनेमुळे सराफ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागपुरात शुल्लक कारणावरून गुंड प्रवृत्तीच्या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। गुंड प्रवृत्तीच्या लोकांनीच त्या तरुणाची हत्या केली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली। मुलुंडमध्ये हॉटेलचं पेमेंट केल्याची पावती मागितली म्हणून चार्टर्ड अकाउंटंटला खोलीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी बावधन पोलीस स्टेशन हद्दीतील बॉम्बे हाय बारवरती मध्यरात्री धाड टाकली। या छापेमारीत हुक्का पॉटसह म्युझिक सिस्टीम, कॉम्प्युटर, सोफा सेट, राऊंड टेबल अशा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। वसईच्या सातिवली इकडे एका परीक्षा केंद्रांवरती अंबरनाथहून आलेला डमी विद्यार्थ्याने 12वीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। याची मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कुणकुण लागताच त्यांनी पाठलाग करत विद्यार्थ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। तर वसई तालुक्यात शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये भलं मोठं रॅकेट असल्याचा मनसेनं दावा केला आहे। रत्नागिरीच्या दापोली नगरपंचायतीत उभाटा पक्षाला खिंडार पडलेला आहे। 5 नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून उभाटात आलेले नगरसेवक आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आता नेमण्यात आलेली समिती अमान्य असून निवृत्त न्यायाधीशांनी चौकशी करावी अशी मागणी शिवराज राक्षे यांनी केलेली आहे। तर माझ्यावरती अन्याय करणाऱ्यांना निलंबित करावा अशी मागणी सुद्धा केली आहे। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 24 फेब्रुवारीला गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे। ठाण्यातील विविध ठिकाणी गणेश नाईकांचे बॅनर्स लावण्यात आले, त्यामुळे ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कुकावल गावात वीज वितरणकडून बसवल्या जाणाऱ्या नव्या डिजिटल मीटरला गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे। जीर्ण झालेल्या तारांऐवजी नव्या केबल टाकून डिजिटल मीटर बसवण्याचं काम सुरू आहे, मात्र जुनेच मीटर ठेवण्याची आग्रही भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। मुंडवा जॅकविलमधून पुणे महानगरपालिकेने प्रक्रिया न केलेलं गटरचं पाणी जुना कॅनॉलमध्ये सोडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। डेंग्यू, मलेरियासह जीबीएसचा धोका निर्माण झालाय। याबाबत तक्रार केल्यानंतर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतायत। विरार पूर्वेकडील मनवेलपाडा इकडे एका भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। मात्र या अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाने रुग्णवाहिका आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। विक्रोळीत कॉलेजवरून घरी जाणाऱ्या 2 विद्यार्थिनींना रिक्षाने जोरदार धडक दिलेली आहे। या धडकेमध्ये दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णानगर परिसरातील एका पेट्रोल पंपावरती पेट्रोलमध्ये चक्क पाणी आढळलेलं आहे। यावेळेला वाहनांमध्ये पाणीयुक्त पेट्रोल भरल्यामुळे वाहनं बंद पडली आहेत। पेट्रोलच्या पैशांसह वाहनांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता नागरिक करतात। गेल्या काही महिन्यांपासून शोधत असलेल्या वाघाचा मुक्त संचार पुन्हा एकदा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। धाराशिवच्या येडशी परिसरात वाघाचं दर्शन झालंय। वनविभागाचे 20 ते 25 कर्मचारी वाघाला पकडण्याच्या प्रयत्नात आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबीएस आजाराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पशुसंवर्धन विभागाने खुलासा केलाय। कोंबड्यांमुळे जीबीएस होत नाही, कुठलंही अन्न पूर्ण शिजवून खाल्ल्यास त्याचा त्रास होत नाही असा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केलाय। भिवंडी शहरात मोठ्या वाहनांना बंदी घालण्यासाठी लोखंडी हाईट बॅरिगेटिंग लावण्यात आलंय, मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत हे बॅरिगेट कोसळलेलं आहे। बॅरिगेटची माहिती चालकांना व्हावी यासाठी कोणतेही बोर्ड किंवा रिफ्लेक्टर तिकडे न लावल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप करण्यात येतोय।
छत्रपती संभाजीनगरात एका दुचाकी चालक महिलेची मुजोरी समोर आलेली आहे। कार चालकाला भर रस्त्यात मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलाय। राज्यात लवकरच लव जिहाद विरोधी कायदा येणार असून त्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे। मात्र याला मुस्लिम सत्यशोधक मंडळाने विरोध केलाय। वसईच्या रेंज ऑफिस परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झालेत। अवजड वाहनं रस्त्यावरती पार्क केल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहेत। अहिल्यानगरमध्ये 2 रिक्षा चालकांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली। हाणामारीत दोन्ही रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। अकोला जिल्ह्यातील हातरुण गावात एकाच समुदायातील 2 गटात तुफान हाणामारी झाली। या हल्ल्यामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले। त्यातील एकाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। या घटनेनंतर हातरुण गावात मोठा पोलीस फौजफाटा बघायला मिळतोय। तुळजापुरात पार्किंगच्या नावाखाली वसुली करण्यात येत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवतात जिल्हा प्रशासन गंभीर दखल घेतलेली आहे। यावेळेला पालिका मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस काढली आहे। 24 तासाच्या आत खुलासा करत उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। सिल्लोड शहरातून संभाजीनगर जळगाव हा महामार्ग केला जातोय। त्याचा बायपास रस्त्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होते। उत्तर रेल्वेतील जम्मू तावी रेल्वे स्थानकावरती पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शन संदर्भातील नॉन इंटरलॉकिंगचं काम सुरू आहे। त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या 2 रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या। माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे। शनिवारी 26,000 घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती। या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्याच्या मोबाईलवरती पाठवले होते। मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोने सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे। आरआरबी आणि आयसोलेटेड भारती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी आहे। रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी शेवटची संधी आहे। जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते संबंधित आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन थेट लिंकद्वारे अर्ज करू शकतात। आरोग्य विभागाने राज्यातील कोणत्याही पान बीडी दुकानात सुट्टी सिगरेट किंवा बीडी विकायला बंदी घातली। मात्र आरोग्य विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। आरोग्य विभागाने महापालिका, पोलीस तसंच जिल्हाधिकारी स्तरावरती पाठपुरावा केला खरा, पण यातील कोणत्याच यंत्रणेची साथ मिळाली नाही असं आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या पडताळणी सुरू आहे। याच धर्तीवरती आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील निकषांवरती बोट ठेवलं जात आहे। पुढील टप्प्यामध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणासह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना, उद्योगांची सुद्धा पडताळणी होणार आहे। कुंभमेळ्यासाठी प्रयागराजकडे जाणाऱ्या भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास होण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केलेल्या आहेत। यासाठी मध्य रेल्वे, कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत। ही गाडी रत्नागिरी, चिपळूण तसंच रोहा स्थानकामार्गे रवाना होणार आहे। नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो पॉइंट इथल्या विवेकानंद स्मारकाच्या स्थानांतराची गरज नसल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे। 23 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या पुरासाठी स्वामी विवेकानंद स्मारक जबाबदार नसल्याचा अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे। धुळ्याच्या कचरा डेपोमध्ये बंद असलेलं बायोमायनिंगचं काम पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। उर्वरित कचरा डेपोवरती बायोमायनिंग करण्यासाठी पुन्हा एकदा टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे। बायोमायनिंगचं काम सुरू झाल्याने कचऱ्याचे ढीग कमी होऊन वायू प्रदूषण सुद्धा कमी होणार आहे। शिवसेनेचे सर्व आजी माजी खासदार प्रयागराजमधील संगमावरती गंगा स्नानासाठी जाणार आहेत। 19 फेब्रुवारीला सगळे आजी माजी खासदार त्रिवेणी संगमावरती स्नान करतील। हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने उत्साहाचं वातावरण बघायला मिळते। शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येते। नांदेडमधील कंधारमध्ये एका पेट्रोल पंपाबाहेर उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतलेली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। ट्रक जळून खाक झाल्यादरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे। जळगावात एका सोन्याच्या दुकानात डॉक्टर असल्याचं सांगत कर्मचाऱ्यांकडून 10 ग्रॅम वजनाचा शिक्का घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे। शेगावात वेश्या व्यवसायात अटक केलेल्या परराज्यातील 2 महिलांना सक्षमीकरणासाठी सखी वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आलं होतं। मात्र या केंद्रातून दोन्ही महिला पळून गेल्यात। या प्रकरणी बुलढाणा पोलिसात तक्रार दाखल केली आहे। एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खातेदारांच्या खात्यातून पैसे उडवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय।
2 सदस्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिखल बीड इकडे लघु सिंचन प्रकल्पाची नुकसान भरपाई अडवल्यामुळे बीड जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्यात आलेली आहे. हतबल शेतकऱ्यांनी कोर्टात धाक घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या कुख्यात आरोपीवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. कुख्यात आरोपी रमेश वाहुळ याची पत्नी राणी ठाकूर यांच्यासह त्याच्या सहकाऱ्यांवरती कारवाई केली आहे. देवरोड परिसरात गोळीबार करणाऱ्या साबीर शेखसह दोघांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी आहेत. नांदेड शहरातील इतवारा पोलिसांनी 34 गोवंशांची सुटका केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 गो तस्करांना अटक करत गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगरात खंडपीठासमोरील चौकात डीजेच्या वाहनाला भीषण आग लागली. या आगीमुळे मुख्य मार्गावरती वाहतूक कोंडी झाली. श्रीरामपुरात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून 17 वर्षीय मुलीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीला लॉजवरती नाही तिच्यावरती अत्याचार करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. खंडपीठ कृती समितीकडून कोल्हापुरात आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे. तब्बल 38 वर्ष मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी लढा सुरू आहे. तरी देखील अद्याप मागणी पूर्ण झाली नसल्यामुळे आंदोलन केलं जात आहे. चाळीसगाव बसस्थानकात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. 2 महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. दौंड तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. चौफुल्यातील जवळपास 9 दुकानांमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री चोरी केलेली आहे. यावेळेला एका मेडिकलमधील चोरीचं CCTV पोलिसांच्या हाती लागला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. परभणीत भावाला परीक्षेला सोडून घरी जात असताना 16 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. बस स्थानकाजवळ उभा असताना 4 चाकी वाहनाने त्याला जोरात धडक दिली आहे. या धडकेमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.